व्हायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये मी पुन्हा एकदा आपले स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आज आहे 15 एप्रिल. आज आपण पुन्हा एकदा ऑनलाईन लेक्चर सुरू करत आहोत. काल 1-2 दिवस रेंजच्या प्रॉब्लेममुळे, नेटवर्क इश्यूजमुळे, परवाच्या दिवशी पाडवाच होता, कालच्या दिवशी आंबेडकरच्या दिवशी आपण एक लेक्चर पोस्ट करणार होतो, पण नेटवर्क प्रॉब्लेममुळे, रेंज प्रॉब्लेममुळे आपल्याला हे लेक्चर पोस्ट नाही करता आलं. ठीक आहे, तर आता आपण टॉपिकचा राहिलेला पार्ट पाहूया. आपण टॉपिक बघतोय ऑसिलेशन. टॉपिक आपण कोणता बघतोय? ऑसिलेशन टॉपिक बघतोय. मी रद्द करतो बोर्ड. टॉपिक बघतोय आपण ऑसिलेशन. तुम्ही बघत असाल एजीएमने सुद्धा आपले लेक्चर्स पूर्णपणे बंद केलेले आहेत, तरी देखील व्हायब्रंट अकॅडमीने विद्यार्थ्यांचे नुकसान न होण्यासाठी लेक्चर्स आपले सुरू ठेवलेले आहेत. बऱ्याचशा कॉलेजेसने त्यांचे लेक्चर्स या लॉकडाऊनच्या 15 दिवसामध्ये पूर्णपणे बंद केलेले आहेत, पण आपण तसं करणार नाही आहोत. कालच तुम्ही बघितला असा निर्णय आलेला आहे. सीबीएसई 10वीच्या विद्यार्थ्यांना डायरेक्टली पास करण्यात आलेला आहे. ठीक आहे, पण 12वीच्या बाबतीत त्यांनी पास करायचं धोरण बिलकुल घेतलेलं नाही. सो तुमच्या बाबतीत असं काही होईल, असं काहीच होणार नाही. जवळपास तुमची परीक्षा अजून 1.25 वर्षांनी, आणि 1.25 वर्ष तर काही कोरोना हा राहणार नाही, तोपर्यंत आपण पूर्ण देशात लसीकरण करून टाकू. त्यामुळे तुमची परीक्षा रद्द होईल, होणार का नाही हे प्रश्नच येत नाही. काही मित्रमंडळी आपली असते की जे मांडत असते प्रश्न, कशाला अभ्यास करतोयस, कुठं परीक्षा होणार आहे, असं बिलकुल नाही. ठीक आहे, ऑसिलेशन मध्ये आपण आता बघणार आहे. आपण आता पुढचा ग्राफ बघणार आहे. बघा, आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघतोय. काय बघतोय आपण? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघतोय. आणि आता आपण बघणार आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. इथं लिहितो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. कुठनं बघणार आहे आपण? एक्स्ट्रीम पोझिशन पासून. एक्स्ट्रीम पोझिशन पासून आता आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघणार आहोत. आपण ह्याच्यापूर्वी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मीन पोझिशन पासून बघितलेले. एकदा चेक करतो दिसतंय का? मीन पोझिशन पासून बघितलेले. आता आपण बघणार आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन एक्स्ट्रीम पोझिशन पासून. ठीक आहे, आता सगळ्यात पहिल्यांदा बघा, मी 3 इक्वेशन्स तर मला कायमस्वरूपी माहिती आहे. ठीक आहे, मी तर 3 इक्वेशन्स पहिल्यांदा लिहून घेतो. x इज इक्वल टू काय असते? एक्स्ट्रीम पोझिशनला जर आपण गेलो तर एक्स्ट्रीम पोझिशनला x इज इक्वल टू असते a cos ओमेगा t. a cos ओमेगा t. v इज इक्वल टू, परत इक्वेशन तीच आहे, ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. हे डिस्प्लेसमेंट झालं, ही वेलोसिटी झाली. आणि आता आपण जे फाइंड आउट करणार आहे ते म्हणजे आहे ऍक्सिलरेशन. a इज इक्वल टू आता आपण फाइंड आउट करणार आहे मायनस ओमेगा स्क्वेअर x. या 3 इक्वेशन झाल्या बघा. डिस्प्लेसमेंट झाली, वेलोसिटी झाली, आणि आता आपण आलोय ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन सुद्धा झालेले. ठीक आहे, आता आपण तिन्हीचे ग्राफ्स बघूया ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये. पहिल्यांदा मी डायग्राम ड्रॉ करायच्या आधी मी बेस लाईन काढून घेतो. सर्व स्टुडंट्सने पहिल्यांदा ही बेस लाईन काढून घेणं गरजेचं आहे. ही लाईन दिसतीये का क्लिअरली? मला एकदा चेक करू दे. ही बेस लाईन आहे बघा. ही बेस लाईन आपण ड्रॉ केलेली आहे. आता त्याच्यानंतर मी तिन्ही ग्राफ प्लॉट करत असताना पहिल्यांदा हा पहिला ग्राफ, दुसरा ग्राफ, तिसरा ग्राफ. जरा खाली झालेला आपण वर गेले. पहिला ग्राफ, दुसरा ग्राफ, तिसरा ग्राफ. ठीक आहे, आपण कॉलम्स काढून घेऊया. आपण तेव्हा ठरवलेलं होतं बघा परवाच्या दिवशी की किती कॉलम्स घ्यायचे? 4 कॉलम्स घ्यायचे. हा पहिला झाला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. असे 4 आपण कॉलम्स काढलेले आहेत. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर मी काय नोटेशन देणार आहे सगळीकडे बघा. मी सगळीकडे टाइम पिरियड वगैरे हे डिनोट करणार आहे. टाइम पिरियड डिनोट करत असताना मी पहिल्यांदा येणार आहे 0, त्याच्यानंतर t/4, मग t/2, मग 3t/4, 3t/2 आणि मग t. तसंच इथं पण येईल 0, t/4, t/2,
3t/2 आणि t शून्य अर्धा शून्य चतकोर अर्धा दीड आणि पूर्णपणे 2 ना काहीतरी गंडत आहे बरोबर 3t/4 आहे म्हणजे अर्धा आणि त्याच्यावर चतकोर ठीक आहे परत शून्य t/4 t/2 3t/4 आणि परत t हे चारही बघा टाइम पिरियड झालेले आहेत आता ठीक आहे 0 t/4 t/2 3t/4 आणि t आता प्रश्न येतो आपला ग्राफ्स प्लॉट करायचा थोडंसं हे जरा वर वाढून घेऊया हे सगळं मेजरमेंट्सनी काढायचं आहे ना ही जी तुम्ही डिस्टन्स ठेवलेलं आहे हे डिस्टन्स जे ठेवले दोन लाईन्स मध्ये तर सगळीकडे डिस्टन्स सेम पाहिजे कुठे सुद्धा डिस्टन्स वाढवायचा नाहीये इथे जर x असेल तर इथं जर 1 सेंटीमीटर असेल तर इथं पण 1 सेंटीमीटर शक्यतो काढा म्हणजे 1 2 3 4 सेंटीमीटर मध्ये बास होऊन जाईल ठीक आहे सगळ्या इथं मी लिहितो बघा ही सगळा टाइम ऍक्सिस आहे हा पण टाइम ऍक्सिस आहे आणि हा पण टाइम ऍक्सिस आहे ठीक आहे त्याच्यानंतर हा पहिला ग्राफ कशाचा आहे त्याला नाव देतो पहिला ग्राफ आहे बघा डिस्प्लेसमेंटचा दुसरा ग्राफ आहे वेलोसिटीचा आणि तिसरा ग्राफ आहे एक्सिलरेशनचा असे 3 ग्राफ्स आपण काढलेले आहेत डिस्प्लेसमेंट वेलोसिटी आणि एक्सिलरेशन असे आपण 3 ग्राफ पण दाखवलेले आहेत आता ठीक आहे त्याच्या पुढे आता आपण सरकूया आणि त्याच्या पुढे येते बघा या तिन्ही ग्राफ्स मध्ये आपण आता ग्राफ काढले पाहिजे एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरू होते हा झाला पहिला ग्राफ ठीक आहे आता आपण दुसरा ग्राफ प्लॉट करतोय हा झाला बघा दुसरा ग्राफ आणि त्याच्यानंतर तिसरा ग्राफ आता आपण ड्रॉ करणार आहे हा झाला तिसरा ग्राफ ठीक आहे आपण तिन्ही पण ग्राफ प्लॉट केलेले आहेत डिस्प्लेसमेंट वेलोसिटी आणि एक्सिलरेशन तिन्ही ग्राफ प्लॉट केल्यावर मला परत एकदा सगळ्या साइन्स लिहिल्या पाहिजेत त्या मी साइन्स लिहून घेतो त्या साइन्स आठवते आपल्याला आपण काय म्हणलं बघा इथं असेल प्लस a इथं असेल मायनस a इथं असेल प्लस a ओमेगा इथं असेल मायनस a ओमेगा इथं असेल प्लस a ओमेगा स्क्वेअर इथं असेल मायनस a ओमेगा स्क्वेअर असे आपण 3 ग्राफ पण बघितलेले आहेत राईट आता मी सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स लिहिल्या आपण चालू कुठनं केले बघा एक्स्ट्रीम पोझिशन पासूनचा ग्राफ आहे हा कशाचा ग्राफ आहे एक्स्ट्रीम पोझिशन पासूनचा हा आपण ग्राफ काढलेला आहे ठीक आहे डिस्प्लेसमेंट वेलोसिटी आणि एक्सिलरेशन त्याच्यानंतर येतंय जो आपल्याला टेबल ड्रॉ करायचा आहे तो टेबल पण आपण ड्रॉ करायला पाहिजे टेबल मध्ये बघा 1 2 3 4 5 6 6 बाय 5 कॉलम्स ड्रॉ करायला पाहिजे मी बॉक्स पहिल्यांदा करून घेतो 1 2 3 1 2 3 4 5 6 7 त्याच्यानंतर 1 2 3 4 1 2 3 4 5 काय काय आहे बघा आपल्याला इथं आहे बघा टाइम पिरियड इथं आहे बघा फेज इथे आहे बघा डिस्प्लेसमेंट इथे आहे बघा वेलोसिटी इथे आहे एक्सिलरेशन टाइम पिरियड फेज डिस्प्लेसमेंट वेलोसिटी आणि एक्सिलरेशन टाइम पिरियड फेज डिस्प्लेसमेंट वेलोसिटी आणि एक्सिलरेशन अशा आपण कॉलम्स पण ड्रॉ केलेले आहेत
त्याच कॉलम्स मध्ये आता बघा आपण टाइम पिरियड तर टाकलेला आहे, पण फेज मी परत एकदा इथे लिहून दाखवतो. एक पूर्ण वेव्ह कंप्लीट व्हायला किती फेज असतो ऍक्च्युअली 2 पाय. म्हणजे ही बघा ही निम्मी वेव्ह आहे, इथं असणार आहे फेज पाय, इथं पाय बाय 2, इथं 0, इथं 3 पाय बाय 2 आणि इथं 2 पाय. तसंच खाली पण असेल, इथं 2 पाय, इथं 3 पाय बाय 2, इथं पाय, इथं पाय बाय 2 आणि इथं 0. तसंच खाली पण असेल 2 पाय, 3 पाय बाय 2, पाय, पाय बाय 2 आणि 0. म्हणजे मी फेज पण लिहून देतो बघा आता इथे. टी मध्ये काय काय येणार पहिल्यांदा 0, टी बाय 4, त्याच्यानंतर टी बाय 2, 3 टी बाय 4, त्याच्यानंतर टी. एवढेच कॉलम येत आहेत ना, 0 चा कॉलम राहिला. लाल पेन 0, टी बाय 4, टी बाय 2, 3 टी बाय 4 आणि टी. एवढे कॉलम्स होत आहेत बघा. एक कॉलम आपण एक्स्ट्रा ड्रॉ केलेला आहे. 1 2 3 4 5 6 या कॉलमची आपल्याला आवश्यकता नाही. ठीक आहे, आपण घेतले बघा टाइम पिरियड. तसेच मी फेज पण घेतो. आता फेज काय बघा 0 पाय बाय 2, पाय, 3 पाय बाय 2, 0 पाय बाय 2, पाय, 3 पाय बाय 2 आणि 2 पाय. हे आपण फेज पण घेतलेली आहे. आता आपल्याला डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि ऍक्सिलरेशन हे आता आपल्याला फाइंड आउट करायचे की त्याच्या मोमेंटला किती आहे. मग पहिल्यांदा बघतो बघा मी डिस्प्लेसमेंट किती आहे. जेव्हा टाइम पिरियड 0 आहे, फेज पण 0 आहे, तेव्हा डिस्प्लेसमेंट किती आहे. डिस्प्लेसमेंटचा हा ग्राफ आहे. डिस्प्लेसमेंट किती आहे बघा प्लस ए. डिस्प्लेसमेंट किती आहे प्लस ए आहे. डिस्प्लेसमेंट किती आहे प्लस ए आहे. ठीक आहे, चला आता आपण टी बाय 4 ला जाऊया. टी बाय 4 किंवा पाय बाय 2 ला डिस्प्लेसमेंट किती आहे बघा 0 झालेली आहे. किती आहे 0 आहे. त्याच्यानंतर बघा पायला किती आहे डिस्प्लेसमेंट, पायला किंवा टी बाय 2 ला किती आहे डिस्प्लेसमेंट फुल झालेली आहे, फुल झालेली आहे, फुल झालेली आहे म्हणजे मायनस ए आहे. त्याच्यानंतर बघा 3 टी बाय 4, 3 टी बाय 4 ला किती डिस्प्लेसमेंट बघा परत 0 झालेली आहे. किती झालेली आहे बघा ही 0. किती झालेली आहे 0. आणि 2 पायला किती आहे परत फुल आहे किंवा टाइम पिरियड टी ला किती आहे फुल आहे प्लस ए. लक्षात काय ठेवायचं आहे प्लस 0 मायनस 0 प्लस, 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 प्लस 0 मायनस 0 प्लस. हे झालं बघा आपलं डिस्प्लेसमेंट. म्हणजे आपण हा ग्राफ तर आता क्लिअर झाला, सॉल्व आपण केलेला आहे. आपण प्लॉट पण केलेला आहे, त्याच्यावर जे फीचर्स पण काढलेले आहेत प्लस ए 0 मायनस ए 0 आणि प्लस ए. ठीक आहे, एकदा ग्राफ बघून घ्या. ग्राफ सगळा दिसतोय का. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया बघा. डिस्प्लेसमेंट झाली, आता आपण सरकूया वेलोसिटी मध्ये. आता वेलोसिटीच्या बाबतीत त्यांनी काय सांगितलंय बघा. जेव्हा टाइम पिरियड 0 आहे तेव्हा वेलोसिटी किती आहे बघा 0. टाइम पिरियड जेव्हा 0 आहे तेव्हा वेलोसिटी किती आहे 0. ठीक आहे, जेव्हा टाइम पिरियड टी बाय 4 आहे तेव्हा वेलोसिटी किती आहे बघा पूर्ण खाली पर्यंत गेली आहे. वेलोसिटी किती आहे पूर्ण खाली. आणि इथं किती आहे बघा मायनस ए ओमेगा. किती आहे मायनस ए ओमेगा. किती आहे मायनस ए ओमेगा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पुढे त्यांनी काय सांगितलंय. आता आपण जाऊया टी बाय 2 ला. टी बाय 2 ला बघा वेलोसिटी 0 आहे. 3t बाय 4 ला बघा वेलोसिटी किती आहे 3t बाय 4 ला. 3t बाय 4 ला वेलोसिटी, हा वेलोसिटीचा ग्राफ हे बघा मॅक्सिमम दिसते वेलोसिटी ए ओमेगा. प्लस लिहायची गरज नाही. आणि t ला बघा वेलोसिटी किती आहे. t ला वेलोसिटी किती आहे t ला वेलोसिटी ग्राफ थोडा आपला चुकलेला आहे. t ला बघा वेलोसिटी किती आहे 0. म्हणजे काय जिथे डिस्प्लेसमेंट आहे तिथे वेलोसिटी नाहीये. ठीक आहे, जेव्हा डिस्प्लेसमेंट 0 आहे तेव्हा वेलोसिटी फुल आहे. जेव्हा डिस्प्लेसमेंट फुल आहे तेव्हा वेलोसिटी 0 आहे.
जेव्हा डिस्प्लेसमेंट 0 आहे तेव्हा वेलोसिटी फुल आहे. जेव्हा डिस्प्लेसमेंट फुल आहे, डिस्प्लेसमेंट प्लस a आहे, एम्प्लिट्यूड एवढे आहे, तेव्हा वेलोसिटी 0 आहे. आता आपण सरकतोय ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशनच्या ग्राफ मध्ये बघा, जेव्हा 0 टाइम पिरियड आहे, जेव्हा गोष्ट हललेलीच नाहीये, तेव्हा बघा ऍक्सिलरेशन किती आहे, -a ओमेगा स्क्वेअर. किती ऍक्सिलरेशन, -a ओमेगा स्क्वेअर. मी तुम्हाला म्हटलंय जिथे वेलोसिटी असती तिथे ऍक्सिलरेशन नाही, जिथे वेलोसिटी नाही तिथे ऍक्सिलरेशन आहे, जिथे वेलोसिटी नाही तिथे ऍक्सिलरेशन आहे, जिथे वेलोसिटी आहे तिथे ऍक्सिलरेशन 0. जिथे वेलोसिटी 0 तिथे ऍक्सिलरेशन आहे, जिथे वेलोसिटी आहे तिथे ऍक्सिलरेशन 0, जिथे वेलोसिटी 0 तिथे ऍक्सिलरेशन आहे. हे बघा आपण पूर्ण ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा चार्टच तयार करून टाकला. नीट बघा आपण चार्ट तयार केलेला आहे. आता याच्यानंतर आपण सरकणार आहे याच्या कन्क्लुजन्स मध्ये. आपण कुठलं बघतोय बघा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑसिलेशन मधल्या एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट इक्वेशन, वेलोसिटी इक्वेशन आणि एक्सिलरेशन इक्वेशन. तिन्ही इक्वेशन्स आपण यामध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, तर आपण बघा बघितलेलं आहे हे डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि एक्सिलरेशन. डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि एक्सिलरेशन. जिथे वेलोसिटी आहे नाही तिथे एक्सिलरेशन आहे, जिथे वेलोसिटी आहे तिथे एक्सिलरेशन नाही, जिथे वेलोसिटी नाही तिथे एक्सिलरेशन आहे. थोडक्यात एक्सिलरेशन असलं की वेलोसिटी नसती, वेलोसिटी असलं की एक्सिलरेशन असतं. आज होमवर्क देखील तुम्हाला हाच असेल, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एन SHM स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन हा सुद्धा तुम्हाला आज होमवर्कच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढे सरकणार आहे. पुढचा पाठ आता आपण बघूया. थांबा मी रद्द करून घेतो. स्क्रीनशॉट घ्या सगळ्यांनी. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेतला, साइड करतो. स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, मी रद्द करतो. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. सिंपल पेंडुलम मध्ये आपण पुढे जाऊया. सिंपल पेंडुलम आपला नवीन पॉइंट आहे आता. सिंपल पेंडुलम. ठीक आहे, सिंपल पेंडुलम आपला हा आता न्यू पॉइंट आहे. मी डायग्राम पण ड्रॉ करतो सिंपल पेंडुलमची. सगळ्या विद्यार्थ्यांनी माझ्यासोबतच डायग्राम ड्रॉ करायची आहे. हे आता आपल्याला माहिती आहे की मीन पोझिशन कुठली आहे, एक्स्ट्रीम पोझिशन कुठली. कुठली पोझिशन आहे, मीन. ही कुठली पोझिशन आहे, दोन्ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे. दिसते का बरोबर लिहिलेलं, ती मीन पोझिशन आहे, ती आहे एक्स्ट्रीम पोझिशन. आज चव्हाण सर नाही आहे त्यामुळे मलाच मागे जाऊन बघा बरं ते मीन पोझिशन कुठली आहे, एक्स्ट्रीम पोझिशन कुठली आहे. ठीक आहे, हे आहे रिजिड सरफेस. रिजिड सरफेस म्हणजे घट्ट स्लॅब म्हणा, स्लॅब. ठीक आहे, आता ह्याचं काहीतरी वेट असेल त्या बॉबचं, त्याला आपण काय म्हणतो, बॉब म्हणतो. काय म्हणतो, बॉब. आपण याला बॉब म्हणतो, BOB, बॉब. ते नाही आपण ज्या वर्गात चर्चा केलेली होती. ठीक आहे, याला म्हणायचं वेट mg. त्याचं वजन तर खालीच असणार आहे ना. बॉबचं वजन बघा, हे मी पेन धरलं, पेनचं वजन कुठे आहे, खालच्या डायरेक्शनलाच आहे, बरोबर ना. टेक्स्टबुक धरली, कुठे आहे वजन, खालच्या डायरेक्शनलाच आहे. हे झालं बॉब. इथे असेल टेन्शन T. मी जर 2 किलोची वस्तू माझ्या हातामध्ये अशी धरली तर माझ्या हाताला एक प्रकारचं टेन्शन येईल. टेन्शन येईल किंवा एक असं वजन जाणवेल मला इथं, त्याला मी म्हणले बघा टेन्शन T. त्याच्यानंतर या बॉबचा रेडियस, हा रेडियस आहे R. ही लेंथ दिसतीये जी, ही जी लेंथ आहे ही आहे L. ह्याला आपण काय म्हणतो, स्ट्रिंग म्हणतो. ह्याला आपण काय म्हणतो, स्ट्रिंग किंवा दोरी म्हणतो.
या दोरीची लेंथ आहे L आणि त्या बॉबची रेडियस आहे R. इथं बघा एक अँगल दिलेला आहे थीटा. अँगल काय दिला आहे? थीटा दिलेला आहे. हे आहे सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलम कसं चालतं? हे आहे सिंपल पेंडुलम. काय आहे? सिंपल पेंडुलम आहे हे. मी नाव पण देतो बघा आता. पोझिशन A, पोझिशन B आणि पोझिशन C. A पोझिशन ही मीन पोझिशन आहे, मीन. आणि C आणि B या कुठल्या पोझिशन्स आहेत? एक्स्ट्रीम पोझिशन्स आहेत. ठीक आहे. आता या वेटचे कॉम्पोनंट्स पडतील बघा. इकडे असेल mg cos थीटा आणि इकडे आत असेल mg sin थीटा. ठीक आहे. mg cos थीटा आणि mg sin थीटा दोन्ही सुद्धा मी घेतलेले आहेत. आणि ही जी डिस्प्लेसमेंट दिसतीये B पासून A पर्यंत, या डिस्प्लेसमेंटला आपण म्हणणार आहे x. डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणणार आहे? x. म्हणजे B पासून A पर्यंत यायचं डिस्टन्स जे आहे, डिस्प्लेसमेंट जे आहे ते काय आहे? x. किंवा C पासून A पर्यंत यायचं डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट हे पण काय आहे? x. ठीक आहे. दोन्ही सुद्धा x सांगितले बघा त्यांनी. आता आपण एक पाऊल पुढे जाऊया आणि सॉल्व्ह करूया. बघा आता मी सिंपल पेंडुलमची डेफिनेशन पहिल्यांदा लिहितो. अ practical simple pendulum is a practical simple pendulum is a small heavy sphere ब्रॅकेट मध्ये लिहितो बॉब suspended from an inextensible string from a rigid support. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं बघा. सिंपल पेंडुलम म्हणजे काय? मी डेफिनेशन सांगतो बघा. प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम इज अ स्मॉल हेवी स्पियर. छोटासा दगड किंवा बॉल, स्पियर, त्याला आपण म्हणतो बॉब, की ज्या बॉबला सस्पेंडेड म्हणजे टांगलंय फ्रॉम एन इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग, एका दोरीने किंवा एका स्ट्रिंगला त्या बॉबला खाली टांगलेलं आहे. फ्रॉम अ रिजिड सपोर्ट म्हणजे रिजिड म्हणजे स्लॅबला एक दोरी लावली आणि त्याला खाली बॉल लावला आणि ते ढकललं म्हणजे असं 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 हे जे फिरणार आहे याला म्हणतो आपण सिंपल पेंडुलम. स्क्रीनशॉट घ्या, डेफिनेशन लिहून घ्या नोटबुक मध्ये सगळ्यात पहिल्यांदा. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण बघा आज बघितलं सिंपल पेंडुलम, त्याचा डायग्राम काढून घेतला आणि त्याची डेफिनेशन बघितली. आता उद्या आपण या सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड काढणार आहे. टाइम पिरियड म्हणजे काय? एक चक्कर मारायला किती वेळ लागेल त्याला आपण म्हणतो टाइम पिरियड. हे आपण काढणार आहे उद्याच्याला. उद्या तारीख आहे बघा 16 एप्रिल. 16 एप्रिलच्या दिवशी तुम्हाला हे लेक्चर येईल. आज आहे 15 एप्रिल. हे जस्ट लेक्चर शूट केलेलं आहे. हे आजच्या आज तुम्हाला अपलोड होऊन तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना दिसेल. सर्व विद्यार्थ्यांनी होमवर्क वेळेत करावा. काही विद्यार्थ्यांचं होमवर्क डिले होत आहे, त्या होमवर्कच्या बाबतीत डिले करू नका. पालकांनीही थोडंसं लक्ष द्यावं. ठीक आहे. तुर्तास धन्यवाद. राहिलेला भाग आपण उर्वरित टॉपिकचा नेक्स्ट लेक्चरला बघू. जर लेक्चर तुम्हाला आवडला असेल, पेक्षा समजला असेल तर जरूर लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि मॅक्सिमम सबस्क्राईब करा. धन्यवाद.